10 वर्षापासून भाजपचाच आमदार आहे। नेमकं त्यांनी काय करायला पाहिजे होतं आणि काय केलेलं आहे? खरं सांगायचं म्हणजे ना, त्यांनी आतापर्यंत काहीच केलं नाही आहे आणि ते पैसे दाजीच्या खिशातून काढते आणि बहिणीच्या पदरात टाकते, हे योग्य नाही। लाडकी बहीण योजना देऊन आपण म्हणजे निवडून येऊ, तर हे त्यांचा भ्रम आहे। नमस्कार, सकाळ विधानसभा डायरी या कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत। आज आपण जाणून घेणार आहोत आर्णी केळापूर विधानसभा मतदारसंघातील कौल। माझ्यासोबत अनेक महिला आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नक्की आर्णी केळापूर विधानसभा मतदारसंघामध्ये नेमके कोणते प्रश्न आहे, कोणते प्रश्न सुटलेले आहे, कोणते सुटलेले नाही। ताई, काय सांगाल तुम्ही? आर्णी केळापूर मतदारसंघ हा आदिवासी मतदारसंघ आहे। इथे अनुसूचित जाती आणि जमातीचे जास्त लोक आहे, परंतु इथे विद्यार्थ्यांसाठी कुठलेही उपाय नाही आहे। जसं की बार्टीच्या धर्तीवर किंवा सारथीच्या धर्तीवर इथे पुढील ग्रॅज्युएशनच्या नंतरचं प्रशिक्षण वगैरे घ्यायला पुण्याला जावं लागते। इथे प्रशिक्षणाची सोय नाही, तर ते केंद्र सुरू व्हायला पाहिजे। शिवाय महिलांचे आणि विद्यार्थिनींचे भरपूर प्रश्न आहेत, त्यासाठी शाळांमध्ये CCTV बसवले पाहिजे आणि बायकांच्यासाठी मध्ये कुठे आपले शौचालय वगैरे स्वच्छतागृह असे असायला पाहिजे, कारण त्यामुळे महिलांचे खूप हाल होतात कुठे जाताना, आणि महिलांचे प्रश्न जास्तीत जास्त इथे सुटले पाहिजे असं मला या प्रतिनिधीकडून अपेक्षित आहे। नक्कीच महिलांचे प्रश्न सुटले पाहिजे, सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। स्थानिकचे आमदार ज्या आता सध्या इथं भाजपचे आमदार आहे, त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? त्यांनी कोणत्याही अशा पैशाच्या योजना न आणता महिलांसाठी सुरक्षित योजना आणल्या पाहिजे। आज आपण पाहतो महिला कुठेच सुरक्षित नाही आहे। छोटी मुलगीसुद्धा आज बळी पडत आहे, 70 वर्षापर्यंतची बाईसुद्धा सुरक्षित नाही आहे। तर मग या सरकारने अशा योजना आणण्यापेक्षा पैशाच्या आज त्यांनी महिला कशा सुरक्षित राहते याबद्दल त्यांनी योजना आणल्या पाहिजे। कुठेतरी आम्ही सुरक्षित राहिलो पाहिजे। आज आम्हाला असा विचार पडतो की आज आमच्या मुली बाहेर वगैरे शिकायला राहतात, तर त्या कशा राहत असतील, त्यांना आम्हाला झोप येत नाही, आमची झोप उडते का आज मुली कशा सुरक्षित राहील। तरी सरकारने यावर ठाम निर्णय घ्यावा। नक्कीच महिला सुरक्षित नसल्याचा मुद्दा समोर आला आहे। ताई, खरं सांगा, तुम्ही आर्णी केळापूर हा मतदारसंघ सत्तेतला आमदार आहे, या ठिकाणी महिला सुरक्षित नसल्याचा आरोप होतो। महिला सुरक्षित नाहीच आहे। महिला सुरक्षिततेसाठी जर सरकारने काहीही केलेलं नाही आहे, लाडकी योजना वगैरे आणलेली आहे यांनी, यात काय महिलांना तुम्ही फक्त पैसे देऊन काहीच होणार नाही महिलांचं, तुम्हाला महिलांना सुरक्षा द्यावं लागेल। महिलाला सुरक्षा आवश्यक आहे। नक्कीच महिलांना सुरक्षा आवश्यक असल्याची मागणी होते। आपल्यासोबत आणखी काही महिला आपण जाणून घेणार आहोत। ताई, तू काय सांगशील, तुमच्या शहरामधले जे काही समस्या आहे त्या आमदारांनी सोडवलेल्या आहेत काही, तू गृहिणी म्हणून काय बोलशील? आमच्या आर्णी मतदारसंघामध्ये नगर परिषद जेव्हापासून झालेली आहे त्यावेळेस पाणी पुरवठा ही एक योजना आलेली होती। ती योजना यांनी घाऊन लावली आणि आता ते जे चालू केलेलं आहे, पण ते काम अजून पूर्वतयास होत नाही आहे। आता ते कसं करते चालू काय माहीत नाही आहे। पण प्रश्न म्हटला तर स्थानिक लेवलचा नाली आहे, रोड आहे, बरेच ठिकाणी असे नवीन लेआउट झालेले आहे। ते लेआउट समजा त्यामध्ये सुविधा नाही आहे, लाईटची सुविधा नाही आहे, आणि मेन म्हणजे रोजगार नाही आहे। आर्णी तालुका जे आर्णी केळापूर मतदारसंघ जो आहे, इथं रोजगाराचा प्रश्न आहे। बाकी ठिकाणी कशा MIDC वगैरे आहे, आज इथं बेरोजगार खूप पडलेले आहे। शिक्षण एवढं घेतलेलं आहे, नागपूर पुण्याशिवाय त्यांना दुसरा विषय नाही आहे। गेलं तर अमरावती साधारण लोक जाऊ शकते, तिथं पण त्यांना खर्च न पुरवण्यासारखा आहे। त्याच्यामुळे कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेजेस पाहिजे जवळ, तुमच्या बाकीचे मेडिकल कॉलेज वगैरे पाहिजे, MIDCची आवश्यकता आहे, जेणेकरून का बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे। नक्कीच बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे। इथल्या आमदारांनी कुठल्या कामं केलं असं तुम्हाला आठवते? इथला आमदार निवडून आला तेव्हापासून आम्ही त्यांचा चेहराही पाहिलेला नाही। सरकारचं सांगायचं म्हटलं की अनेक अशा रोजगार काढत आहे की लाडकी बहीण योजना सारखे काढत आहे, पण ती लाडकी बहीण 1500 रुपये देतं। नेमकं त्या 1500 रुपयामध्ये त्या बहिणीचा मुलाचा शिक्षणाचा खर्च होत नाही, त्याची मेस होत नाही, त्याचा ट्युशनचा पण खर्च निघत नाही। मग हे अशा फालतू योजना काढण्यापेक्षा त्यांनी सरसकट त्या बहिणीला रोजगार उपलब्ध करून द्यावा, तिच्या मुलाला शिक्षण मोफत करून द्यावं, त्या मुलाला सुद्धा रोजगार उपलब्ध करून द्यावा। आणि आता सरकार शेतकरी
शेतकरी हा दोन्ही याच्यात अडकला. आसमानी संकट आहे, सुलतानी संकट आहे, सगळंच संकट त्याच्यावर आहे. त्याच्या शेतामध्ये कंबर पाणी साचले, त्याच्या डोळ्यामधून अश्रू वाहते. मग याच्यासाठी सरकार काय करत आहे? लाडक्या बहिणी काढण्यापेक्षा तुम्ही सरकारने शेतकऱ्याला खतं द्यावे मोफत, बियाणं द्यावं मोफत, जेणेकरून तो जगाचा पोशिंदा आहे. तो जर खचला तर अख्खा आपलं जे शासन असो किंवा कुठलीही व्यवस्था असो खचणार आहे. कारण आपण पैसा खाणार नाही आहे, आपल्याला खायला अन्नच लागणार आहे. आणि त्यामुळे अन्न हे आपण कुठल्याही फॅक्टरीमध्ये उपलब्ध करणार नाही आहे. त्यामुळे आपण सतत शेतकऱ्याच्या पाठीशी राहावं असं मला वाटतं. आणि जे आहे अजून काही धोरण आता शासनाने खूप काही विकलेलं आहे आपल्या म्हणजे देशातलं. रेल्वे विकली, एअरपोर्ट विकले, खूप काही विकले. आणि आता शासन गव्हर्मेंट 8 खताचे कारखाने विकायला काढत आहे. आणि 8 खताचे कारखाने जर विकले तर निश्चितच खत महाग होणार आहे आणि शेतकऱ्यावर आर्थिक बोजा पडणार आहे. हे असं न करता शेतकऱ्याला त्यांनी चांगली संधी उपलब्ध करून द्यावी. आणि मग हे असे खत महाग होते आणि ते पैसे दाजीच्या खिशातून काढते आणि बहिणीच्या पदरात टाकते, हे योग्य नाही. आणि म्हणून ह्या असल्या फालतू योजना सरकारने बंद कराव्या आणि स्त्री असो किंवा शेतकरी असो याला चांगल्या प्रकारे संधी उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून दोघंही सुखसमाधानाने आपलं जीवन व्यतीत करू शकतील असं मला वाटतं. नक्कीच अतिशय चांगला मुद्दा मांडलेला आहे ताईनं. आपण आणखी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. ताई, शहरामध्ये राहत असताना नेमक्या लोकप्रतिनिधींना कुठल्या विषयावर फोकस करायला पाहिजे? रोड आहेत आमच्या. आता ड्रीमलँड सिटीमध्ये आम्ही राहतो, ते रोड इतके खड्डे पडलेले आहेत, त्याच्याकडे कोणी ढुंकूनसुद्धा पाहत नाही. आणि मी सुद्धा एक शेतकऱ्याची पत्नी आहे. आम्ही खेड्यावर आमची शेती आहे आणि सगळी आता यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे सगळी शेती आमची बुडालेली आहे. त्या या अनुषंगाने तर शेतकऱ्याच्या मालाला, सोयाबीनला योग्य भाव द्यावा त्यांनी. आणि शेतकरी आत्महत्या करत आहेत, तर त्याला हे कुठेतरी पायबंद झाला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही शेतकऱ्याला मदत करत नाही, जोपर्यंत त्याच्या पिकाला भाव देत नाही किंवा त्यांचे तुम्ही प्रश्न जाणून घेत नाही, नुसतं बळीराजा म्हणून जर तुम्ही त्याला नुसतं नावाने मोठेपणा देत असाल तर याला काही अर्थ नाही. त्यामुळे तुम्ही शेतकऱ्याच्या आधी प्रश्न सोडवा. आम्हाला गॅस 300-350 रुपयामध्ये गॅस मिळत होता पूर्वी, आता ते 1000-1200 गॅस झालेला आहे. कुठून आणायचे आम्ही 1000-1200? मध्यम जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांनी कुठून आणायचे तेवढे पैसे? मुलाच्या शिक्षणाला पुरवायचे की मुलीचे लग्न करायचे? मुली उपवरून घरात राहिलेल्या आहेत, त्यांना सर्व्हिसवाला मुलगा मिळत नाही. मग मुली जर आमच्या शिकल्या नाही तर त्यांना मुलं कुठे चांगली मिळणार? यासाठी शिक्षणसुद्धा फ्री करायला पाहिजे. आज देशामधल्या सगळ्या शाळा बंद होत आहे. गोरगरीब कसे शिकणार आहे शाळेमध्ये? खेड्यातली मुलं कसे शिकतील? आता श्रीमंत लोक 2 लाख 4 लाख रुपये भरून मोठमोठ्या शाळेमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात, पण गरिबाच्या मुलांनी कुठे जायचं? फक्त तुम्ही मुली वाचवा, मुली जगवा म्हणता त्या, पण तुम्ही मुलींना सुरक्षितता देत नाही. ट्युशनला मुली गेल्या, कुठे स्कूलमध्ये गेल्या की आईवडिलांना झोप येत नाही. ही खरंच या आपल्या भारत देशामधली खूप मोठी शोकांतिका आहे आणि सरकारने याकडे जरूर लक्ष द्यावं. नक्कीच सुरक्षेचा प्रश्न अतिशय चर्चेला जातोय आणि मी आणखी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. ताई, ज्या पद्धतीनं आर्णी केळापूर विधानसभा मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये सातत्याने भाजपचं नेतृत्व करत आलेलं आहे आणि 10 वर्षापासून भाजपचंच आमदार आहे. नेमकं त्यांनी काय करायला पाहिजे होतं आणि काय केलेलं आहे? खरं सांगायचं म्हणजे ना, त्यांनी आतापर्यंत काहीच केलं नाही आहे. हे जे बोलले लाडकी बहीण तर हे तर लाडकी बहिणीपेक्षा माझं म्हणणं आहे की आता ऑर्गॅनिक शेतीकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. जो कोणता नेता निवडून येईल त्यांनी ऑर्गॅनिक शेतीकडे लक्ष द्यायला पाहिजे. बाजारपेठ तयार करायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. भविष्यात आता महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय भूकंप झालेला आहे. सेनेत फूट पडली, राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली आहे. आता काही दिवसांवर विधानसभेची निवडणूक येऊन ठेपलेली आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही कसं बघता? आता राजकीय वातावरण तर खूप खालावलेलं आहे. अनेक सगळे पक्ष पाहता कोण कोणत्या पक्षात आहे हेही आम्हाला सामान्य नागरिकाला कळत नाही आहे. परंतु लोकांना चांगल्या सुविधा देणं आवश्यक आहे. जी लाडकी बहीण योजना आहे ती तुम्ही तिला 1500 रुपये देता आणि इकडे त्यांच्याच खिशातले 4000 रुपये सोयाबीनला भाव आहे. तर सोयाबीनला चांगला भाव दिला तर त्याला ते पैसे देण्याची गरज पडणार नाही.
आपलं कुटुंब एकत्रच आहे, नवरा आणि बायको, बायकोला 1500 रुपये द्यायचे आणि इकडे नवऱ्याच्या खिशातले 2000 रुपये काढायचे, याला काही अर्थ नाही आहे. आणि त्यांना जर वाटत असेल की लाडकी बहीण योजना देऊन आपण म्हणजे निवडून येऊ, तर हे त्यांचा भ्रम आहे. कारण कोणतीही स्त्री आणि पुरुष एकत्र बसून आपल्या घरात कोणता नेता चांगला आहे, आपल्याला कोण चांगल्या सुविधा देऊ शकतो, आपल्याला कोण इथे चांगला म्हणजे प्रतिनिधी कोण निवडायचा आहे, हे आपण सगळे विचार करून एका कुटुंबात बसूनच करतो. त्यामुळे इकडचे काढायचे, शेतकऱ्यांचे काढायचे आणि बाईला द्यायचे, तर हा त्यांचा भ्रम आहे. त्यांनी ह्या अशा योजना आणण्यापेक्षा शेतकरी असेल तर त्याच्या मालाला भाव, मार्केट चांगलं उपलब्ध करून देणं. आता हे आर्नी मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर आहे, तर इथे किनवट, हातगाव इकडचा माल येतो. तर त्यासाठी एखादी इथे उद्योग व्यवसाय जर उभा केला शेतीच्या मालावर आधारित, तर शेतीच्या मालाला भाव पण चांगला मिळेल आणि इथल्या तरुणांना हाताला काम मिळेल, रोजगार मिळेल आणि ही समस्या मिटेल. 1500 रुपये देऊन जी समस्या तुम्ही मिटवण्याचा प्रयत्न करत आहे, तर ती अशा प्रकारे जर मिटवली तर एक रोजगार मिळाल्यानंतर एक चांगलं जीवन, त्यांचा जीवनाचा स्तर उंचावेल आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव पण चांगला, एक मार्केट उपलब्ध होईल. तर अशा प्रकारचा एखादा उद्योग व्यवसाय पुढील येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी इथे उभा राहावा अशी मी विनंती करते. नक्कीच सकाळच्या विधानसभा डायरी या कार्यक्रमामध्ये शहरातल्या महिला नागरिकांनी ज्या पद्धतीनं त्यांच्या भावना व्यक्त केल्या, खरं तर शेतकरी जगला पाहिजे. यवतमाळ जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी त्यावेळी विधान केलं होतं की शेतकरी जगला तरच लोकशाही टिकेल, अशा पद्धतीचं त्यांनी विधान केलं होतं. त्यामुळे या महिलांना शेतकऱ्यांची जाण असणं हीच खरी लोकशाही. आणि ह्या जागृत महिलांचं ज्या पद्धतीनं सकाळच्या विधानसभा मतदार या डायरीमध्ये मत व्यक्त केलं आहे, ते खरंच नक्कीच कौतुकास म्हणावं लागेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.